हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि काय नाही, एक छोटीशी रेसिपी बनवणार आहे, त्याचाच व्हिडिओ करणार आहे पारससाठी. तर बघा तुम्ही की काय रेसिपी बनवत आहे. तर ठीक आहे, हे बघा, हे सोयाबीन मी पाण्यातनं काढून घेतले. तर ॲक्च्युली मी सोयाबीनची भाजी बनवलेली. तर पारसला सोयाबीन फ्राय खूप आवडतात. तर त्याच्यासाठी तर बघा त्याच्यामध्ये मी काय काय टाकत आहे. हे आहे सोया सॉस, हे थोडंसं टाकणार आहे. खूप छान लागतात, तुम्ही पण करून बघा. जास्त नाही टाकायचं आपल्याला, सगळंच थोडं थोडं टाकायचं आहे. ही चिली सॉस आहे, ग्रीन चिली सॉस आहे, थोडंसं आपलं, जास्त नाही. त्याच्यानंतर हा रेड चिली आहे, हे बघू शकता. आणि ही फक्त जस्ट असंच रेसिपी बनवते, आत्ताच माझे टिफिन वगैरे बनवून झालेत आणि हे मी पारससाठी बनवत आहे. आणि थोडासाच मसाला टाकणार आहे कलरसाठी, जास्त नाही टाकणार आहे, थोडासाच टाकणार आहे. आणि थोडीशीच हळद टाकणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती थोडीशी टाकणार आहे मी. एवढी ही थोडीशी ठेवणार आहे, त्याचं दुसरं काहीतरी बनवायचं आहे मला. आणि हे मोदकासाठी मी आणलं होतं पीठ, तर आपलं तांदळाचं, तर ते थोडंसं ह्याच्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून ते थोडंसं क्रिस्पी होईल. आणि ह्याला पाणी वगैरे टाकायचं नाही. आणि इकडे तुम्ही बघू शकता की मी तेल तापत ठेवलेलं आहे, थोडंसंच लो फ्लेमवरती ठेवलेलं आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडंसं टेस्ट करून बघते मीठ बरोबर आहे का. तर मीठ वगैरे सगळं परफेक्ट झालेलं आहे. आणि मस्तपैकी आता आपण तेल गरम झालं की तेलामध्ये सोडायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, असं ते टाकायचे आहेत. ते आपोआप सुटतात तसं, पण तेलामध्ये काही एवढं नाही आहे. टाकताना थोडंसं आपण भजी कशी टाकतो त्या टाईपमध्ये टाकायचं. खूप टेस्टी लागतात, हे क्रिस्पी लागतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा करून बघा. आणि हे टाकून तुम्ही फ्राईड राईस पण बनवू शकता. तर मी थोडंसं बनवणार आहे फ्राईड राईस पारससाठी, कारण कसं आहे, आता पारसला नॉनव्हेज खायचं आहे, पण आज आहे गुरुवार आणि त्याच्यामुळे आम्ही ते आज बनवणार नाही. मी तर खातच नाही आहे, बघूया, कारण अजून तर मला काही इच्छा होत नाही आहे खायची. तर हे बघा, मी अशा प्रकारे सगळं टाकून घेतलं. हे चांगलं फ्राय होऊन द्यायचं. ते फ्राय होत आहेत, तुम्ही बघू शकता तिकडे. तर म्हटलं 2 मिनटं तुमच्याशी बोलावा म्हणून व्हिडिओ माझ्या साईडला म्हणजे कॅमेरा माझ्या साईडला फिरवला. तर कसं आहे की पारसला आता नॉनव्हेज खायचं भरपूर आहे, कारण त्याचा नॉनव्हेज लवर आहे माझ्यासारखा. पण मी काही सध्या खात नाही आहे, कारण माझी इच्छा होत नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही खात आहे. असं काय मी काही नवस वगैरे बोललेली नाही आहे. अचानक माझ्याकडनं ते सुटलं गेलं, पण माझी इच्छा होत नव्हती खायची. बघूया, म्हणजे देवाच्या मनात जे असेल ते असेल, काही का नाही. तर आज गुरुवार असल्यामुळे कसं मी काय नॉनव्हेज बनवलं नाही. तसं तर अनंत चतुर्थीनंतरच, मी पहिले पण खायची, तर अनंत चतुर्थीनंतरच खायची. पण पारससाठी आणि माझे टिफिन असतात, तर उद्यापासून त्यांच्यासाठी मी चालू करेन. काल मी लालबागला जाऊन आले, तुम्हाला तर माहिती आहे. आपलं लालबागचं दर्शनही खूप छान झालं, तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असाल. तर मी अजून काही कोणाचे मेसेज वगैरे काही चेक केलेलं नाही आहे, कारण कसं रात्री आली, थकली, झोपली येऊन. त्याच्यानंतर मग काय झालं की सकाळी मला कामाला पण जायचं होतं. मग उठून कामावर गेली, कामावरनं मग परत रिटर्न आली, टिफिन बनवले, दुपारी थोडा वेळ झोपली होती आणि मग परत उठून कामावर गेले. तिकडून आल्यानंतर मग आपले डबे असतात रोज, ते बनवले. आणि हे सोयाबीनची भाजी बनवलेली. मी सोयाबीन बघितलं की पारसचं चालू होतं की सोयाबीन 65 त्याने नाव ठेवलेलं आहे याला. तर तुम्ही बोलू शकता सोयाबीन 65. तर मला बनवून पाहिजे, तर मग ते बनवायला घेतले. पारस आलेला इथं, हो बाय, बघतोय तो कधी होईल कधी नाही. तर हे बघा, अशा प्रकारे ते फ्राय करायचे आहेत आपल्याला व्यवस्थित. चांगले होतात, मस्त क्रिस्पी होतात, छान होतात. तर तुम्हीही करा आणि खावा. असं म्हणजे मोकळ्या वेळेमध्ये सुद्धा खाण्यासाठी चांगलं आहे, टाईमपास म्हणून सुद्धा खूप छान होतात ते. जरा जास्त वेळ लागत नाही. आपण तर बघितलंच
5 ते 7 मिनटामध्ये ते होऊन जातात. ते फक्त गरम पाण्यामध्ये टाकायचं, सगळं पाणी काढून घ्यायचं, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची थोडीशी आणि लाल तिखट, हळद, मीठ आणि जर तुम्हाला म्हणजे चायनीजची टेस्ट आणायची असेल तर सोया सॉस वगैरे ते टाकायचे, नाही टाकले तरी चालतात, असं काही नाही की टाकलेच पाहिजेत. आणि तुम्ही बेसनमध्ये सुद्धा हे करू शकता, पण माझ्याकडे होतं तांदळाचं पीठ म्हणून मी तांदळाचं पीठ टाकलं. मी मागच्या वेळेस बनवलेले तेव्हा काही मी रेसिपी दाखवली नव्हती, तर तेव्हा मी नुसते हेच बनवलेले म्हणजे बेसन पिठामध्ये बनवलेले, ते सुद्धा खूप छान झाले होते. त्याच्यामुळे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकता. हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि काय नाही, एक छोटीशी रेसिपी बनवणार आहे, त्याचाच व्हिडिओ करणार आहे पारससाठी. तर बघा तुम्ही की काय रेसिपी बनवत आहे. तर ठीक आहे, तर पारस बघा खाऊन सांगेल आपल्याला कशी आहे. कसं आहे पारस? चांगलं आहे, डिलिशियस. कशी टेस्ट लागते तुला? चांगलं आहे खायला. बाकीचं तिकडचं सगळं इग्नोर करा, कारण आता आपल्याला भांडी वगैरे घासायची आहेत. मी जस्ट फक्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची म्हणून असं केलेलं आहे, बाकी काही नाही आहे. आणि तिकडे त्या म्हणजे विंडोवरती ते कलर वगैरे आहे, जे की कलर मारलं होतं तेव्हा ते कलर सांडलं होतं, ते काय जात नाही. बाकी तिकडे भांडी आहेत ते आपल्याला घासायची आहेत नंतर. तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की माझ्या कमेंटमध्ये सांगा. थोडेसे होत आहे तिथे तुम्ही बघू शकता. तर पारसला तर आवडले, आता तो सारखा किचनमध्ये फेऱ्या मारतो आहे, तर मी त्याला देते. थोडासा फ्राईड राईस पण बनवणार आहे मी, थोडासा, त्याला काय भाज्या वगैरे तो खात नाही जास्त, तर असंच थोडंसं मंचुरियन वगैरे टाकून थोडीशी सॉस टाकून मी त्याला फ्राईड राईस पण बनवून देणार आहे. कारण आता कसं ते जीवावर आल्यासारखं त्याचं झालं आहे खायचं. तर नक्की तुम्ही पण बनवा आणि बनवल्यावरती मला कमेंट करून सांगा की कसं आहे. लहान वेळेत लहान भुकेसाठी हे मुलांना चांगले, आणि सोयाबीन खूप छान असतात तब्येतीसाठी, तर नक्की खा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब तर करा यार, तुम्ही ते करतच नाही तर ते करा. आणि बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला, तर मग पारस सोयाबीन एन्जॉय करतो आहे, फ्राईड राईस खातो आहे, तर तुम्हीसुद्धा बनवा आणि खा आणि मला कमेंट करा. चला मग आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.